हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती आणि प्रति शिवाजी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। खरतर जिथं पिकत असतं तिथं विकत नसतं असं म्हणतात। या महापुरुषांचे विचार ज्या मातीमध्ये पिकले ती हीच माती, पण त्याच मातीमध्ये उगवलेल्या माणसांच्या मस्तकामध्ये ते विचार विकले गेले नाहीत। ही आमच्या या मातीची सगळ्यात मोठी शोकांतिका मला म्हणावी लागेल। 750 वर्ष मोगलांनी या मातीवर राज्य केलं, पण 750 वर्षानंतर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीची गर्जना घुमली आणि जाणता राजा शिवछत्रपतींच्या छत्राखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली। पण पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर इंग्रजांनी या मातीमध्ये पाय ठेवला आणि हिंदुस्थानच्या मातीमध्ये कंपनी सरकारचं राज्य सुरू झालं। अशा वेळी या मातीत नव्हती स्वराज्याची कास, ना नव्हती स्वातंत्र्याची आस, नव्हता स्वाभिमानाचा ताकदपणा, ना नव्हता गोऱ्यांच्या विरुद्ध लढायला एकही शूर मर्दना। कत्तील गोऱ्यांच्या पुढे हिंदुस्थान व्याकुला होता आणि अशा वेळी या मातीत उमाजी नाईक नावाची स्वातंत्र्याची ठिणगी पडली आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी माणसं तळहातावर गर्दन ठेवून लढली आणि म्हणूनच वंदे मातरम, भारत माता की जयची किलकारी घुमली आणि 150 वर्षानंतर इंग्रजांची सावली हिंदुस्थानातून बाहेर पडली। लोककल्याणासाठी लोकशाहीची स्थापना झाली। खरतर क्रांतिकारक उमाजी नाईक हा राजा हे सगळं भाग करता झाला, पण भारताच्या या पहिल्या क्रांतिकारक उमाजी नाईक नावाचं पान मात्र भारताच्या इतिहासाच्या पुस्तकातून कुठेतरी गळून पडला। हे गळून पडलेलं इतिहासाचं पान 1791 ते 1832च्या काळातला पुरंदरगड, हा पुरंदरगड रामोशाच्या ताब्यात होता। वडिलार्जित मिळालेलं पुरंदरचं वतन आणि गडाची रखवालदारीची कामं हा रामोशी मोठ्या निष्ठेने करत होता। रामोशी म्हणजे चित्त्यासारखी चपळ असणारी, मरणाला सुद्धा निधड्या छातीने सामोरं जाणारी, समशेर बहादर सळसळत्या रक्ताची, हत्तीच्या अफाट ताकदीची जिगरबाज माणसं, पक्षांच्या हुबेहूब नकला काढणारी, वेषांतरामध्ये पटक असणारी आणि याच गुणांच्या बळावर रामोशांचा बहिर्जी नाईक शिवछत्रपतींचा गुप्तहेर प्रमुख झाला होता। शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट आहे। राजा आपल्या चटी लंगोटीतल्या पोरांना घेऊन दूरवर एखाद्या जंगलात जायचे। तिथल्या आतल्या दाट जंगलात पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे, पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं आपला काय चाललंय ते कुणाला कळू नये म्हणून शिवराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा। त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसलं की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शस्त्र लपून ठेवतो आणि विट्टी दांडूचा खेळ सुरू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला काय चाललंय ते। त्या दिवशी शिवराजांचा खेळ रंगात आलेला। पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं। जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं पोरगा टेहणी करत बसलं होतं। त्याच वेळी त्याला दिसलं 15-16 वर्षाचं एक रंगडा पोरगा येताना। तसं ते पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं। तसं झाडावरच्या पोरानं बसल्या जागेवरून मोराचा हुबेहूब आवाज काढला। राजाने खुनेचा आवाज ऐकला आणि राजाने सुद्धा कुणीतरी आल्याची राजांना जाणीव झाली आणि राजाने तलवार शस्त्र लपवली। तोपर्यंत बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचा पोरगा डप दिशी खाली पडलं होतं आणि त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, म्या रामोशाचा बहिर्जी जी। काय काम काढलंस? काय नाही जी, राजासने भेटायचं होतं। का र? बोलू की राजांना मग सांगतो। कुणेचा पोर म्हटलं तू थांबतच, मी राजांना सांगावं देऊन येतो। कुणेचा पोरगा आत गेला, राजांना सांगू लागला, राजा कुणी रामोशाचा बहिर्जी आलायचे। राजे म्हणाले ते पाठवून आण। बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला। राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राजा आम्हाला बी घ्या की तुमच्या खेळात सामील करून। राजे म्हटले, काय तर तुला सगळं येतं जे, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नकल करतो, राजे वेषांतराचं करतो, तुम्ही बी ओळखायचं नाही। राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा, असं 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 तर ये 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 आत्ताच आमच्या खेळात ये। तसा बहिर्जी कुटुंबला म्हटला, राजा उद्यापासून येतो की जी। का र? नाही, बापाला सांगावं दिला असता राजा। राजे म्हटले, ठीक आहे येऊ द्यापासून। बहिर्जी जायला निघाला,
5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक बहिरची पुन्हा माघारी आला आणि राजांना म्हणाला, राजा एक सांगू का जी? राजे म्हटले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा या दिवसात मोर ओरडत नाही ती. नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तुम्ही विचार करायचा या दिवसात मोर ओरडतच नाही ती तर आवाज आला कुठनं? ऐकत गवसून जाल राजा. राजाने माणसं गोळा केली. राजांच्या जवळ होती ती अशी रामोशी, अत्यंत निष्ठेची, अत्यंत हुशार आणि चपळ आणि काटक असणारी ही रामोशी माणसं. पण तो दिवस, तो काळ पुरंदरगडच्या रामोशांसाठी बिकट परिस्थितींचा उगवला. गोऱ्याने साऱ्या देशातील संस्थान खालसा करायचा सपाटा चालवला. सगळ्या राजे सरदारांनी इंग्रजांच्या पुढे गुडघे टेकले. स्वाभिमानाच्या ताट कण्याने जगणारा शिवछत्रपतींचा एकही मावळा आता दिसत नव्हता आणि स्वाभिमानाच्या ताट कण्याचं जगणं विसरलेली पेशवाई इंग्रजांपुढे झुकली. पेशव्यांना इंग्रजांकडून मिळत होती भाकर म्हणून ते गोऱ्यांचे झाले होते चाकर आणि या चाकराने मांडलिकच वापर करण्यापासून त्यांनी पुरंदरावरची रामोशांची वचनं रद्द केली आणि स्वतःच्या मर्जीतला अधिकारी नेमायला सुरुवात केली. तसा रामोशांच्या पुढे पोटाच्या खळग्यांचा प्रश्न उभा राहिला. अरे जर आमची वचनच रद्द केली तर आम्ही खावं काय, प्यावं काय, पोटांच्या कळग्यात भरावं काय? रामोशी समाज व्याकुला आणि पेशव्यांच्या विरुद्ध पेटून उठला. आणि त्याचवेळी शनिवार वाड्यातनं पेशव्यांचा जासूद गडावरती आला. पेशव्यांनी सोडलेला हुकूम त्याला जसाच्या तसा ठणकावून सांगितला, रामोशानं गड खाली करा आणि चालते व्हा. पेशव्यांच्या या निरोपानं रामोशांच्या कानठळ्या बसल्या. तसा रामोशांचा सेनापती पुढे झाला. जासूदाला म्हणाला, जासूद, इंग्रजांच्या चाकर झालेल्या त्या पेशव्यांना सांगा, हा रामोशी मनाचा राजा आहे, तो कुणाचा अधिकार मानित नाही. इथली संधी वतनदारी आमची आहे. आम्ही गड खाली करणार नाही. या गडापायी आम्ही रक्ताचं पाठ व्हायला तयार आहे. जासूद निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी खबर मिळाली पेशव्यांचं सैन्य गडावर चालून येत आहे आणि मग रामोशी माणसं रक्ताचं पाठ व्हायला तयार झाली. हत्तीच्या अफाट ताकदीची रामोशी माणसं लढण्यासाठी खडी टाकली. बघता बघता पेशव्यांचं सैन्य गड चढायला लागलं. रामोशी सज्ज झाले. एक जण पुढे झाला, त्यानं आरोळी ठोकली, सदानंदाचा यळकोट छत्रपती शिवाजी महाराज की जयची किलकारी कडे कपाऱ्यात चिरत घुमली. बघता बघता रामोशांनी 2 तुकड्या केल्या. एक तुकडी गडाच्या पहिल्या दरवाजापाशी थांबली जिथं मुरार भाजेची झुंज झाली होती आणि दुसऱ्या तुकडीतली चटी लंगोटीतली पोरं उतारावर रचून ठेवलेल्या दगड धोंड्याकडे वळाली. तोपर्यंत पेशव्यांची माणसं दरवाजा लागून चिकटली. दरवाजा उघडताच रामोशांचा सेनापती जानबाची शरद झाली आणि बघता बघता दगड गोपनीत भरली. मेळातला समशेर सर्दीची बाहेर पडली. गोपण्या गळा घुमल्या आणि समशेरही सरा फिरल्या. दगडाच्या माराने पेशव्यांचं सैन्य गाया व्हायला लागलं आणि तलवारीच्या भाराने रक्ताच्या थरोळ्यात पडायला लागलं. पण काही क्षणातच रंग पलटला. बंदूकधारी पेशव्यांच्या सैन्याला दगडगोटे भिरकवणाऱ्या रामोशांना चूक टिपला. बघता बघता रामोशी खाली पडायला लागला. पण रामोशांचा सेनापती जानबा मात्र मोरार सारखा लढत होता. 100 आला भारी पडत राहिला. पेशव्यांच्या सैन्याला सरा चिरत राहिला. पण आता बंदूकधारी पेशव्यांच्या सैन्यापुढे रामोशांचा टिकाव लागला आणि म्हणूनच सेनापती जानबानं आपल्या रामोशी बांधवांना गड सोडून जाण्याची शर्त दिली आणि स्वतः मात्र मोरार सारखा लढत राहिला. रामोशांसाठी मरत राहिला. पुढच्याच क्षणाला या जानबाच्या देहावरती समशेरही सरा फिरल्या. घामानं भिजलेला जानबाचा देह बघता बघता रक्ताच्या शिळकांड्याने माखला. रामोशांच्या या मुरारबाजीच्या देहावर असं एकही ठिकाण उरलं नव्हतं जिथं वार झाला नव्हता. आणि खेळ जानबा पटला, रक्ताच्या डोहात पडला. रामोशांच्या या मुरारबाजीनं रामोशांसाठी स्वतःला रक्ताच्या पाटात वाहून घेतला. तोपर्यंत गडावरचा रामोशी आपल्या बायका पोरांना घेऊन वजीरगडाच्या दिशेनं जांभूळवाडीकडे उतरला. पेशव्यांचा आदेश धुडकावणाऱ्या रामोशांना जन्माची अद्दल घडवायची पेशव्यांनी ठरवलं. आपल्या अधिपत्याखालच्या इनामदार, जागीरदार, वतनदार, संस्थानिक पटवर्धन कुलकर्ण्यांना रामोशी जिथं दिसतील तिथं ठार मारण्याचे आदेश दिले. आणि मग बघता बघता रामोशांची घरदारच आली. खुलेआम कत्तले रमल्या आणि मग पेशव्यांच्या राज्यात राहणं जिकिरीचं झालेल्या रामोशाने
सोलापूर बार्शीकडे पलायन केला. स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या या रामोशांना गुन्हेगार व दरोडेखोर ठरवलं आणि रामोशांवरती अत्याचार करणाऱ्या दरोडेखोरांच्या दप्तरात रामोशांची नोंद गुन्हेगार व दरोडेखोर म्हणून झाली. बार्शीकडे पलायन केलेल्या रामोशांमध्ये उमाजी नाईकांचं सुद्धा कुटुंब होता. एका वर्षापूर्वीच उमाजी नाईकांचे वडील पुरंदरगडाचे वतनदार दादोजी नाईक भयंकर आजारात मरण पावले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी उमाजी नाईकांच्यावर येऊन ठेपली होती. उमाजी नाईकांच्या सह सगळे रामोशी निजामाच्या राज्यात रखवालदारीचे काम करू लागला. उमाजींचा पूर्व इतिहास पाहता परांड्याच्या किल्ल्याची जबाबदारी नाईकांना मिळाली. दिवसांमागून दिवस उलटत गेले तसे उमाजी नाईक पेशव्यांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आतून पेटत होते. पेशव्यांच्या विरुद्ध अंतःकरणाची आग होत होती. आणि त्याचवेळी रामोशांवरती आणखी एक संकट कोसळला. निजामांचा सेनापती असलेल्या इनामदाराकडे हे सगळे रामोशी काम करत होते. 2 बायका असलेल्या इनामदाराची धाकटी बेगम रगेल आणि तितकेच कपटकारस्थानी होती. उमाजी नाईकांचा उजवा हात असलेला राघू रामोशी त्या रगेल इनामदार बाईकडे काम करत होता. आपल्या इतकी जमीन संपत्तीमध्ये भागीदार असणारी बडी बेगम हिला कायमचं संपवायचं कपटकारस्थान तिनं रचलं. आणि ह्या कामासाठी तिनं राघू रामोशाला उमाजी नाईकांच्या सह सगळ्या रामोशांना बोलवला. आपल्या कपटकारस्थान तिनं रामोशांच्या पुढे मांडला. धाकटी इनामदार बाई बोलू लागली, सुनो राघू, बड़ी बेगम को खत्म करने के बदले में मैं तुम्हें मुंह की कीमत दूंगी. तसा राघू पुढे झाला. इनामदार बाईला म्हणाला, नाही नाही बाईसाहेब, आम्हा रामोशांना हे काम नाही जमायचं. कुणाच्या स्वार्थापायी एखाद्या निष्पाप जीवाला मारणं आम्हा रामोशांच्या रक्तात नाही. त्यासाठी इनामदार बाईची करडी नजर राघूवरती फिरले. फिर एक बार सोच लो राघू. नाही नाही बाईसाहेब, नाही जमायचं. तुम्ही सांगितलेलं काम हो रामोशी उभ्या जन्मात नाही करायचा. आणि कळाली बेगम, ऐसा तो ठीक है. राघू, तुम सब लोग कल से मेरे यहाँ पहरे पे मत आना, कभी भी मत आना, जाओ. आणि उमाजी नाईकांची निस्वार्थी आणि इमानी रामोशी माणसं त्या स्वार्थी इनामदार बाईच्या वाड्यातून बाहेर पडली. पण दुसऱ्या दिवशी नाईकांना खबर मिळाली, बडी बेगमचा खून झाला आणि तो खून आपल्याच पुरंदरकडच्या रामोशांनी केलाय. नाईकांची सगळी वस्ती हादरली आणि उमाजी नाईकांना कळून चुकला, या खुनापायी सरकार आपल्या रामोशांना बी पकडून येणार. चोर सोडून संन्यासाला फाशी मिळणार. नाही नाही, त्या पुरंदरकडच्या रामोशांना सोडायचं नाही. उमाजी नाईकांची रामोशी माणसं पेटून उठली. पुरंदरकडचे रामोशी आणि उमाजी नाईकांची टोळी एकमेकाला भेटली आणि बघता बघता रामोशांची खुली कत्ताला रंपली. तोपर्यंत 100 चिरेबंद फौज घेऊन आलेला निजामांचा सेनापती इनामदारानं रामोशांना कैद करण्याचा हुकूम सोडला. कैद करोईस नमक हरामंगो. आणि मग उमाजी नाईकांच्या जवळ असलेल्या फक्त 22 रामोशांनी प्रतिकार करायला सुरुवात केली. समशेर 72 असलेल्या 22 भागांच्या पुढे जाण्याची छाती त्या 100 चिरेबंद फौजेची झाली नाही. आणि त्या 150च्या चिबंदीची कुमक मिळताच इनामदाराच्या 250च्या चिरेबंद फौजेचा रामोशांभोवती वेढा पडला आणि 22 भाग 250 यवनांशी लढण्यासाठी खडा टाकला. बघता बघता एक एक रामोशी थादा जणांना भारी पडायला लागला. वाऱ्या सारखा ससत राहिला, विजय सारखा कापत राहिला. वारांची बोचार झाली, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. आणि बघता बघता एक एक रामोशी यवनांच्या वारानं खर्ची पडला. यामध्ये 10 रामोशी कामी आले, 8 जखमी झाले, बाकीचे कैद केले. आणि कैदेत पडलेल्या उमाजी नाईकांना दुसऱ्या दिवशी खबर मिळाली, जखमी झालेला उमाजी नाईकांचा चुलत भाऊ, उमाजी नाईकांच्या काळजाचा ठेवा राघू रामोशी गेला. रामोशांच्या इमानासाठी मेला. आणि आपल्या रामोशांची शान गेली आणि नाईकांचा हात डोक्यावरच्या पगडीवरती गेला. अरे राघू रामोशी म्हणजे आपली शान. ती शानच आता उरली नाही तर डोक्यावर बांधायची ही शान आपल्या काय कामाची. नाईकांनी सरतीशी पाकोटा फेडला, भिरकावून दिला आणि घेतली शपथ, जोपर्यंत रामोशांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत पागोट्या बांधणार नाही. आणि निजामाच्या कैदेत खितपत पडलेल्या उमाजी नाईकांना कळून चुकला, तिथं आपण कुजून मेलो तरी आपल्याकडे कोणी बघणार नाही. नाईकांनी युक्ती लढवली. निजामाच्या कैदेतून सुटण्यासाठी तिथल्या अंमलदाराला पैशाची लाच दिली आणि सगळ्या रामोशांना घेऊन नाईकांनी पुरंदर गाठला. पण आपल्या जन्मगाव भिवडीत आलेल्या उमाजी नाईकांना एका असह्य दृश्यानं व्याकुळ करून टाकला. एकेका खोपट्यापुढनं जाता जाता भूक भूक म्हणून ओरडणारी पोरं दिसू लागली. जाती माणसं आपल्या नशिबाला दोष देत कर्माला हात लावून बसलेली.
म्हातारी कोतारी आपल्या कातड्यांच्या पिशव्यातली हाडं सांभाळत जगत होती. कोणीतरी खंकून खंकून मरताना दिसत होता, कारण पेशव्यांनी त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवला होता. पेशव्यांनी रामोशांच्या घरादाराची राख रांगोळी केल्यापासून पुरंदरचा रामोशी जगण्यासाठी मरायला लागला. आणि त्या पेशव्यांच्या अत्याचारानं लडबडलेली ती रयत बघून उमाजी नाईक व्याकुळले. अरे वतन कोणाचं? रामोशांचंच ना. मग आपलाच रामोशी उपाशी का? आपली माणसं मग अन्नासाठी महाग का? या रयतेला वाली कुणीच नाही का? अरे किती दिवस असं शेडीवाणी जगायचं? अरे किती दिवस जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं? किती दिवस? नाही, आपण शिवाजी राजांचं मावळं. आपण आपल्या पोटाच्या खळग्यासाठी नाही जगायचं, आपण आपल्या स्वाभिमानासाठी जगायचं, या मातीसाठी मरायचं आणि शिवाजी राजावानी लाखो रयतेचं पोशिंद व्हायचं. आता पुन्हा उभा करायचं शिवाजी राजाचं स्वराज्य. बघता बघता उमाजी नायकांच्या काळजात स्वराज्याची ठिणगी पडली आणि उमाजी नायकांनी मातीत मरणारी माणसं मातीसाठी मरायला उभा केली आणि मातीसाठी मरायला माणसं जगायला लागली. आणि मग शिवाजी राजांसारखा उमाजी नायकांनी झोपलेला माणूस जागा केला. जागा होता तो उभा केला, उभा होता तो चालता केला आणि या चालणाऱ्याने उमाजी नायकांना आपला राजा केला. उमाजी राजा स्वराज्याच्या पुनर्बांधणीसाठी खडा टाकला. आणि मग पेशव्यांच्या आणि इंग्रजांच्या अत्याचारानं भेदरलेल्या दबक्या डोळ्यांना मग राजाने घातली साथ. उठा आणि लढा स्वाभिमानाच्या ताट कण्याने जगण्यासाठी, शिवछत्रपतींच्या स्वराज्यासाठी. त्या दबक्या डोळ्यांनी विचारलं कुणाच्या भरोश्यावर? आणि कळाडले राजे या उमाजी नायकाच्या भरोश्यावर, त्या खंडोबाच्या आशीर्वादाच्या बळावर आणि मनगटाच्या जोरावर. पण त्या माणसांच्या पोटाच्या खळग्याने राजाला पुन्हा विचारलं, राजा आपण समधी गरीब माणसं, आपल्या पोटाची खळगी बुजवायची कशी? माणसं जगायची कशी? पैशापिका राजाची खडी बसायची कशी? आणि मग त्या वक्ती राजे म्हणाले, ज्यांनी आजपर्यंत रयतेला लुटलं ते सावकार, खजिनदार, जहागीरदार, इनामदार, इंग्रज अशा दरोडेखोरांनाच लुटायचं. आणि मग अशा दरोडेखोरांना लुटून स्वराज्याच्या पुनर्बांधणीसाठी राजाने माणसं हेरायला सुरुवात केली. मोत्याच्या कंठातला एक एक मोती राजा निवडला. येसाची, पांडवची, भोजाची, पदोची, लहूची, वस्तात, बापू सोळसकर, रामराव कोळी, आऊची नाईक अशी जीवाला जीव देणारी आणि दुश्मनाचा जीव घेणारी माणसं राजा निवडली. आणि त्याच वेळी चहुमुलकात हेरफेराला सुरुवात केली. रामजी, कामजी इलाका, पनवेल, हनुमंता, मराठा इलाका, कासापूर, शिवनाक, महार इलाका, सासवड, सुभेदार महम्मद इलाका, पुणे, वाहक्या, तीसमारी इलाका, जेजुरी, गुमान सिंग इलाका, चिंचवली, महादेव धनगर इलाका, मानदेश आणि नरसोची नाईक इलाका जत असे चहुमुलकात हेरफेरले. आणि बघता बघता हे जासूद खबरा घेऊन उगवले. राजांचा तळ सिंहगडावर पडला आहे आणि त्याच वेळी एक जासूद खबर घेऊन गडावरती आला. राजांना सांगू लागला, राजा घोड्यांचा लय मोठा खजिना आहे. कुठं? राजा बांबुर्ड्याला. पहारा लय ढिलत आहे राजा. पहारेकरी मुठभर आहेत राजा. घोड्यांचा बंदोबस्त कसलाच नाही राजा. आणि राजा बामन सावकाराचा वाडा आहे. 6 खोल्यातल्या एका खोलीत खजिना आणि दुसऱ्यात बंदुका, शस्त्रास्त्र आहेत. जासूद खबर पक्की आहे. खंडोबाच्या आंडराचं खबर पक्की आहे. असं तर मग बोला सदानंदाचा. आणि मग वाहकाच्या जबड्यात हात घालून दात उखडायला रामोशी सज्ज झाले. राजाने सोबत घेतले 30 निवडक रामोशी, जी होती समशेर, बहादर, चपळ, काटक आणि वेगवेगळे पराक्रम गाजवलेली, सळसळत्या रक्ताची तरणीबाण जिगरबाज रामोशी. आणि राजाने बेडी निवडली दाट काळोखाच्या मध्यान रात्रीची. आणि मग त्या मध्यान रात्रीला जिगरबाज उमाजी राजांच्या पावलावर पाऊल टाकत काळोख चिरत हे सगळे खजिन्याच्या दिशेला सरकू लागले. बघता बघता मोठा नदीच्या पात्राजवळून वाडा नजरेत भरला. आणि त्याच वेळी राजांची इशारत झाली. भोजाची आणि किसना रामोशी 2-2.5 परस उंचीच्या तटाच्या दिशेनं सरकली आणि पाली सारखी तटाला चिकटली. बघता बघता घोरपटीगत तटावरती सरळ चढली. हातली परिस्थिती राजांना कळवण्यासाठी भोजाजीने किचपिच करून पिंगळागत हुबेहूब आवाज काढला. राजाने खुन्याचा आवाज ऐकला आणि पुढे जा सांगण्यासाठी राजाने सुद्धा घुबडाचा हुबेहूब आवाज काढला. खुनेला खून पटली आणि रामोशी पुढे झाले. हिल्लाच्या उजेडात दरवाजापाशी गप्पा ठोकत बसलेले पहारेकरी रामोशाने सरळ चिरले. दरवाजा उघडला. रामोशी आत घुसले. जेवढे दिसले तेवढे अंधारात कडक झाले. तो
तोपर्यंत भोजाजी व कृष्णाजीनं अंधाराचा फायदा घेत आतल्या खोल्यांना बाहेरून कड्या घातल्या. आतापर्यंत बरचसं काम संपलं होतं आणि मग सगळे रामोशी खजिन्याच्या खोलीकडे सरकली. दरवाजापाशी टेहणीसाठी थांबलेल्यांची आणि खजिन्याकडे गेलेल्या रामोशांची खुणेला खून पटून रामोशी बेधडकात घुसले. खजिन्याजवळ असलेले सगळे पहारेकरी काही काळाच्या आतच तलवारीच्या वाराने व्याकुले आणि राजांची इशारत मिळता सगळे रामोशी खजिन्यावर तुटून पडले. वाऱ्यासारखे वाड्यात घुसलेले राजांचे रामोशी खजिना बंदुका शस्त्रास्त्र लुटून तिला सारखी वाड्या बाहेर पडली आणि वाड्याला कळाच्या आत पसार सुद्धा झाली आणि शिवसूत्राची पुनरावृत्ती घडली. उमाजी राजांनी दरोडेखोरांच्या घरात घुसून दरोडा घातला आणि चोरांच्याच घरात चोरी झाली. खरं तर यामुळे दुश्मनानं उमाजी राजांना दरोडेखोर म्हटलं. देशभक्तांनी यालाच क्रांतिकारक मानलं. आद्य क्रांतीवीर उमाजी राजे म्हटलं. मिळालेल्या लुटीच्या पैशाचे राजाने कमी जास्त 5 हिस्से केले. एक हिस्सा खंडोबासाठी, एक हिस्सा कोंढणपूरच्या देवस्थानाला, एक हिस्सा आपल्या सैन्यात वाटला, एक हिस्सा पुढच्या रणनीतीसाठी ठेवला आणि उरलेला हिस्सा दान धर्म करण्यात घालवला. पण आपल्या पत्नी व मुलांना मात्र राजे काहीच देऊ शकले नाहीत. राजा असून सुद्धा राजांची पत्नी व मुलं आयुष्यभर फाटकीच राहिली आणि जे दिलं ते राजांच्या सोजवळ पत्नीनं दान धर्म करण्यातच घालवलं. अशा या मनानं श्रीमंत असलेल्या कुटुंबाच्या दारात एके दिवशी एक भिकारीण आली. लज्जा रक्षणासाठी चिंध्या गुंडाळलेली, कडेवर एक कोचिरवाना उघडा नागड पोरगा आणि तसंच हाताशी एक पोरगा. तिच्या कृष्य ओढलेल्या देहातून कसाबसा आवाज बाहेर आला. वाढ ग माय. राजांच्या पत्नीने तिच्या झोळीत धान्य टाकलं, पण ती भाकरीच्या आशेनं तशीच तारात. ए माय, अगं 2 दिवस झालं माझी लेकरं उपाशी आहेत. माझ्या लेकरासनी काहीतरी खायला घाल. शिळपाक काय बी चालन. माय दे ग, पुण्य लागन तुला. आणि व्याकुळलेल्या राजाने आणि राजांच्या पत्नीनं त्या भिकारणीसह त्या पोरांना जेवायला घातलं. जेवण झाल्यावर ती भिकारीण जायला निघाली, पण राजांना आणखीन काहीतरी द्यावंसं वाटलं. नजर गेली त्या उघड्या नागड्या पोरांच्या वरती आणि मनात आलं थंडीचा दिवस आहे, पोरं गारतात असत्या, काहीतरी द्यावंच. राजाने त्या भिकारणीला हाक मारली आणि तिच्या हातावरती राजाने आपल्या पत्नीचं लुगडं आणि एक घोंगडं ठेवलं. त्या लुगड्याचा आणि घोंगड्याचा सहज स्पर्श त्या भिकारणीच्या हाताला झाला आणि डोळ्यातून कळकळ कळकळ अश्रू होऊ लागले. तिच्या मुंदका दाटला, घाबरून आला, पण तिला अजून माहितच नव्हतं आज तो दान धर्म करणारा उमाजी राजा आहे म्हणून. मुंदका दाटला, आईच्या डोळ्यातून उघडणारा अश्रू कडेवरच्या पोरानं पुसला आणि हुंदका दाबत आणि डोळे पुसत ती भिकारीण म्हणाली, शिवाजी राजावानी दानशूर आहेस बाबा. उमाजी राजा जणू तोंडात बोळा कोंबून ढसाढसा रडत आयुष्य भरभरून आशीर्वाद देऊन कौतिक करीत पोरांना घेऊन ती निघून गेली. गोरगरीब जनता उमाजी राजांची तुलना शिवाजी राजांबरोबर करत होती. त्यामुळे उमाजी राजांची छाती अभिमानानं पुरत होते आणि म्हणूनच कालपर्यंतचा उमाजी नाईक आता गोरगरीब जनतेचा उमाजी राजा झाला होता. बघता बघता उमाजी राजा गोरगरिबांच्या मनामनात बसला, दारादारापर्यंत पोहोचला, चुली चुलीपर्यंत गेला. गरीब घरातल्या गरीब माणसांच्या गरीब मनामध्ये मनानं श्रीमंत राजा म्हणून घर केलं या माणसानं. आणि म्हणूनच क्रांती घडायला लागली, माणसं सामील व्हायला लागली, राजांची ताकद वाढायला लागली. बघता बघता राजांचं सैन्य वाढत होतं. महार, मांग, मराठा, मुसलमान अशा अनेक जातीची माणसं सैन्यात सामील होत होती. राजांच्या कारवाया वाढत होत्या. व्यापाऱ्यांच्यावर छापे पडत होते. धनाढ्य सावकार मारावाडी लुटले जात होते. गावगावच्या पाटील कुलकर्ण्याकडून सारा वसुली होत होती. विरोध करणाऱ्यांच्या मुसक्या वल्या जात होत्या. इंग्रजी हुकुमतीला व्यसन घातली जात होती. उमाजी राजा इंग्रजांच्या विरुद्ध दंड थोपटून उभा राहत होता. आणि अशा या क्रांतिकारकापुढे हतबल झालेल्या इंग्रजांनी जाहीरनामा काढला. या तमाम रयतेस कळवण्यात येते की उमाजी व पांडवजी नाईक यांना पकडून देणारा 100 रुपये इनाम मिळेल. गावागावात गल्ली गल्लीत जाहीरनामे चिकटले, दौड्या फिरल्या आणि मग काही गावची मंडळी कंपनी सरकारला फितूर झाली. पण जी गावं फितूर झाली ती गावं राजाने लुटली. गावातल्या फितूर माणसांची घरं जाळून राख केली आणि गावागावात राजांची वचक वाढली. राजांच्या विरुद्ध बंड करणाऱ्या माणसांना राजांचा धाक बसला. पहिल्या जाहीरनाम्याचा काहीच उपयोग होत नाही हे इंग्रज अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी दुसरा जाहीरनामा काढला. दुसऱ्या जाहीरनाम्यात बक्षिसाची रक्कम 1200 रुपये इतकी वाढवली आणि सांगितलं जो कोणी बंडवाल्यांना साथ देईल
त्यांना बंडवाल्यांचे साथीदार समजून ठार मारला जाईल. पण तोपर्यंत उमाजीराजांच्या सरकारात रयत सुखावली होती. शिवाजीराजा म्हणे जाणता असणारा हा राजा चोख मैदान करत होता. वज्रगडावर राजांचा दरबार भरत होता. राजे गडावर आले की जेजुरीच्या टेकडीपुरची दीपमाळ पेटायची आणि आजूबाजूच्या गावची लोक समजायची दीपमाळ पेटली म्हणजे आज राजे गडावर आलेत. आणि मग बघता बघता शेकडो माणसं जमायची, मुजरे पडायचे आणि दरबाराला सुरुवात व्हायची. लोक न्याय मागायची. एके दिवशी एका पोरीचा बाप न्याय मागायला राजांकडे आला. दगडी सिंहासनावर बसलेल्या उमाजीराजांना मुजरा केला आणि सांगू लागला, राजा, आमचा सासवडकर जावाय तमासगिरणीच्या नादानं माझ्या पोरीला नांदवीत नाही. आता तुम्हीच न्याय द्या या गरीबाला. स्त्रियांचा प्रचंड आदर करणारा हा उमाजीराजा त्यावेळी कडाडला. स्त्रीला लाथाडणाऱ्यांचा मस्तक छाटला जाईल. सासवडकर, गुमानाच्या त्या पोरीला घरला घेऊन जा. पुन्हा आमच्या कानावर कागाळ येऊ देऊ नका आणि तिरकी चाल खेळाल तर याद राखा. पण त्याचबरोबर राजाने त्याला सांगितलं, पोरीला जर नांदवलं तर मोरल्या साली आम्ही तुम्हाला शेला पाकुट देऊ. एवढा ऐकला आणि त्या पोरीच्या बापाला समाधान वाटलं आणि या जाणत्या राजाच्या आशीर्वादामुळे ती पोर नांदू लागली आणि भरल्या काळजाने आणि भरल्या वराने ती पोर सांगू लागली, आई आया बहिणीच्या पाठीशी भावासारखा उभा राहणारा उमाजी राजा नावाचा माझा भाऊ आहे. राजाने आपल्या सैन्याला सुद्धा सक्त आदेश दिलेत. एखादी स्त्री दिसली का तिला त्रास देऊ नका. आपल्या दुश्मनाची स्त्री असली तरी तिच्यावर अत्याचार करू नका. आपण शिवाजी राजांचं मावळं आहे. त्या स्त्रीला आपल्या या बहिणी समान माना, तिचा आदर ठेवा आणि संसाराची राख रांगोळी करणाऱ्या दारूपासून लांब राहा. पण त्याचबरोबर उमाजी राजांनी उभ्या आयुष्यात फक्त एकच वसा पेला. तो वसाई तमाम माणसांच्या संघटनांचा. आपल्या आपल्यातील दुश्मनी बाजूला ठेवून उमाजीराजाने रामोशांना आणि इतर जातींच्या माणसांना एकजुटीने उभा केला. कारण राजांना माहिती आहे, एक काठी मोडण्यापेक्षा 10 काठ्या मोडायला जड जातात. आणि याच एकजुटीसाठी राजाने सातारच्या आणि कोल्हापूरच्या छत्रपतींशी संधान बांधला. या दोन्ही छत्रपतींसह राजे समताने खोलकर शिंदे यांचा राजांना आतून पाठिंबा होता. बघता बघता राजांचा कारभार वाढत होता. ठिकठिकाणी छापे पडत होते, खजिने लुटले जात होते. पण राजांनी चोखलं, नुसते छापे घालून खजिने लुटून स्वातंत्र्य निर्मितीला फार काळ लागणार म्हणून राजांनी गावागावातून सारा गोळा करायला सुरुवात केली आणि आपल्या सरकारातून त्या गावांना खंड भरल्याची पोहोच दिली. गावगावच्या पाठीकुरकरण्यांना राजाने ठणकावून सांगितलं, इंग्रज सरकारात महसूल भरू नका. तो आमच्या सरकारचा हक्क आहे, तो आम्हीच घेणार. आम्ही केव्हा येऊ, महसुलाची रक्कम तयार असली पाहिजे. विरोध केल्यास मस्तक मारला जाईल. या आवाजानं मात्र पेशव्यांच्या कांठिल्या बसल्या. राजाने पेशव्यांच्या छतडावर बसून आणि इंग्रजांच्या डोळ्यासमोरून सारा गोळा करायला सुरुवात केली आणि 5,000पर्यंत वाढलेल्या सैन्याचे पगार महसुलाच्या रकमेतून होऊ लागला. आणि मग राजांची कंपनी सरकारच्या चकमकी वाढल्या. पण राजे शिवसूत्रांनी लढत होते आणि शरण आलेल्यांना माफ करत होते. एके दिवशी राजांवर चालून आलेल्या कंपनी सरकारची सैनिकांची मस्तकं छाटून राजांनी कंपनी सरकारला भेट म्हणून पाठवली आणि सांगितलं, कंपनी सरकारला अशा मुंडक्यांची फार गरज आहे. आम्ही जाणतो म्हणूनच पाठवली. याच्यानंतरही पुष्कळ मिळतील. ती छाटलेली मस्तकं पाहून कंपनी सरकार हादरली आणि राजांच्या मुसक्या वळायला पेशवे सरसावले आणि इंग्रजांनी गहरी चाल टाकली. बघता बघता राजांच्या विरुद्ध कंपनी सरकारच्या कारवाया वाढल्या. राजांचे काही हेर जायबंदी झाले. राजांच्या सरदाराच्या हातात साखळदंड पडले आणि एके दिवशी खबर मिळाली, राजांचा खास जासूद रामजी कावजीला इंग्रजांनी कैद केला आणि राजांना व्यसन घालण्यासाठी राजांच्या पत्नी व मुलांना पकडून नेलं आणि राजांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. राजाने बराच वेळ विचार केला, जर आपल्याला लांब उडी मारायची असेल तर अगोदर 2 पावलं मागे सरलेलं बरं. राजाने इंग्रजांशी तह करण्याचं ठरवलं. इंग्रजांशी तह करून इंग्रजांच्या चाकरीत राहून निष्ठेची माणसं गोळा करायची. आपलं उद्दिष्ट पुरं झालं की पुन्हा म्हणणं उभा करायचा. आणि मग तहाची बोलणी सुरू झाली. तह नंबर 1, उमाजीराजे व इतर क्रांतिकारकांना कैद करण्याचे जाहीरनामे रद्द ठरवले. 2, उमाजीराजांना दरमहा 20 रुपये पगार, 1 चावर जमीन नाईक ही पदवी आणि काही गावांचा खंड वसुलीचा हक्क. 3,
कृष्णाची, विठोची, पांडूची या राजांच्या सरदारांना आणि तुकोजी व महंकोजी या राजांच्या मुलांना दरमहा 12 रुपये पगार आणि राजांच्या सैनिकांना 5 रुपये पगार आणि 4 सासवड व पुरंदर या 2 गावची कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आणि न्याय निवाड्याचा अधिकार या तहान मात्र पेशव्यांच्या मस्तकाची शिर तटतटली. राजांना ठार मारण्याचा सल्ला पेशव्यांनी इंग्रजांना दिला, पण राजकारणामध्ये पठाईत असलेल्या इंग्रजांनी जाणलं उमाजी राजांना ठार मारून काही उपयोग होणार नाही, कारण या उमाजीने त्याच्यासारखे इथं महाराष्ट्रात शेकडो उमाजी तयार केलेत. जर हा एक उमाजी मारला तर ते शेकडो उमाजी पेटून उठतील आणि परिस्थिती कंपनी सरकारच्या हाताबाहेर जाईल. आणि म्हणूनच इंग्रजांनी राजांचा तह मान्य केला. बघता बघता उमाजीराजे इंग्रजांच्या चाकरीत राहून आपलं उद्दिष्ट पूर्ण करत होते, निष्ठेची माणसं गोळा करत होते. उमाजीराजा इंग्रजांच्या चाकरीत राहून आपलं उद्दिष्ट पूर्ण करतायत हे इंग्रजांच्या लक्षात आलं आणि त्यांनी राजांच्या विरुद्ध गहरी चाल टाकली आणि राजांची रवानगी नजरकैदेत केली. राजांच्या भोवती चिरेबंद फौजेचा करडा पडला, पण नजरकैदेतील दिवस सुद्धा उमाजीराजांनी फुकट नाहीत घालवले. या दिवसात राजांनी शिक्षणाचे धडे गिरवले, अक्षरांची ओळख निर्माण करून घेतली. हा 30-40ला उमाजी आता लिहायला वाचायला शिकतोय, म्हणजे तो पुन्हा बंडोबा करणार नाही, नव्हे तो बंडोबा करूच शकणार नाही असा इंग्रजांचा भास झाला आणि राजांच्या भोवती पडलेला पहारा ढिलाईत सुरू झाला. पण त्याचवेळी नजरकैदेत पडलेल्या उमाजी नायकांना सह्याद्री साथ घालत होता, पुन्हा बंड उभा करण्याचा घाट मांडत होता आणि त्याचवेळी राजांच्या विलक्षण बुद्धीतून नजरकैदेतून पसार होण्याची विलक्षण युक्ती बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी राजांचे सरदार वेश बदलून पुण्यात राहू लागले. सूत्र इशारतेवर हलत होती. काही दिवसांपासून इंग्रजांचा पहारा ढिलाईचा लाभता आणि त्याच ढिलाईचा फायदा उठवत राजे रामोशी गेट पर्यंत आले. राजांच्या सरदाराने अगोदरच राजांचा घोडा तयार ठेवला होता आणि मग बघता बघता राजांनी घोड्यावर मान ठोकले, रिकिबीत पाय टाकले, टाच दिली आणि वाऱ्यासारखे तुफान होऊन राजे पसार झाले. सह्याद्रीचा सिंह सह्याद्रीच्या कुशीत आला आणि मग इंग्रजांच्या कोठात मात्र कल्लोळ माजला. राजांना कैद करण्याचे फरमान निघाले. 5,000चं बलाढ्य सैन्य असलेल्या उमाजीराजांनी एकाच वेळी महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला. राजांचा आदेश मिळताच छोट्या छोट्या तुकड्या बंडबाजीत होत्या. अनेक ठिकाणी इंग्रजांच्या चकमकी लढत होत्या, पण राजे शिवसूत्रांनी लढत होते. कंपनी सरकार राजांना कैद व्हावी म्हणून इनामाची रक्कम वाढवित होती, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. बघता बघता क्रांतीच्या ठिणगीचा भडका महाराष्ट्रभर पसरला आणि त्याच्या पुढे एक पाऊल टाकून राजाने पूर्ण हिंदुस्थानासाठी जाहीरनामा काढला. माझ्या हिंदुस्थानच्या तमाम रयतेस कळवण्यात येते की उभा हिंदुस्थान स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असून देशभक्तांनी जिथं युरोपियन दिसतील तिथं त्यांची मुंडकी मारावी. या कारवाईमध्ये जे बाप येतील त्यांना नवीन सरकारातून इनाम मिळेल. आता जागे व्हा, पेटते व्हा, पेटून उठा आणि पेटून टाका, आता नाहीतर कधीच नाही. बघता बघता हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याची ठिणगी पडली आणि या ठिणगीची धग इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाच्या काळजाला जाणवू लागली. राजाने पुकारलेल्या स्वातंत्र्याची बातमी इंग्लंडच्या वर्तमानपत्रात झळकली आणि जगावर राज्य करायला निघालेल्या राणी व्हिक्टोरियाची कंपनी सरकार हादरली. राजांच्या मुसक्या वळायला ते इंग्लंड मधून पुण्याच्या इंग्रज अधिकाऱ्यांना काहीही करून राजांचे बंड थोपवण्याचे आदेश मिळत होते. उमाजी राजांचा बंड जर असाच माजत राहिला तर कंपनी सरकारला हिंदुस्थानावर राज्य करणं दूर, इंग्रजांची सावली सुद्धा हिंदुस्थानात दिसणार नाही हे इंग्रजांनी जाणलं आणि राजांच्या मुसक्या वळायला बाहेरच्या राज्यातून नव्या दामाच्या पलटणी मागवल्या. इंग्रजांच्या कारवाई अत्यंत जलद आणि तितक्याच तीव्र झाल्या. बघता बघता राजांच्या सैन्यातील माणसात जायबंदी झाली. राजांच्या सैनिकांनी राजांना सोडून जावं म्हणून पकडलेल्या राजांच्या सैनिकांना जाहीररित्या फाशी दिल्या. आणि एके दिवशी खबर मिळाली राजांचा उजवा हात, राजांचा सरदार शमशेर बहादर कृष्णाजीला इंग्रजांनी कैद करून फाशी दिली. आणि व्याकुळलेल्या राजांचं मन फडफडलं, जीव गुदमरला आलेला अश्रू तसाच केला. कारण राजाने जाणलं आपल्या डोळ्यात आलेला अश्रू कोणा इंग्रजांनी पाहिला तर ते म्हणतील हे क्रांतिकारक नामर्दायित म्हणून. इकडे इंग्रज अधिकारी मॅकंडोशला तर आता उमाजीराजा प्रति शिवाजी वाटू लागला आणि या प्रति शिवाजीला संपवण्यासाठी त्यांनी नवीन जाहीरनाम्यात राजांना पकडून देणाऱ्या 10,000 रुपये इनाम आणि 400 बिघे जमीन आणि राजांचा सरदार भोजाजी नायकास पकडून देणाऱ्यास
5,000 रुपये इनाम आणि 200 बिघे जमीन असा नवीन जाहीरनामा काढला. बघता बघता कंपनी सरकार झपाटल्यासारखी हात धुवून राजांच्या पाठीमागे लागली. पण अत्यंत चपळ आणि काटक असणारे उमाजी राजांपर्यंत इंग्रज पोहोचू शकत नव्हते. आणि इंग्रज अधिकारी मॅकेंटोशने जाणलं, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानामळात राहणाऱ्या उमाजी राजांपर्यंत इंग्रज पोहोचूच शकत नाहीत. आपण 7 समुद्रापलीकडून येऊन हिंदुस्थानावर राज्य केलं, पण या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवर कडे कपाऱ्यांवर राज्य करणं शक्य. या सह्याद्रीवर फक्त रामोशीच राज्य करू शकतात. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानामळात राहणाऱ्या उमाजी राजांपर्यंत फक्त रामोशीच पोहोचू शकतात. हे मॅकेंटोशनी जाणलं आणि त्यानं राजांच्या विरुद्ध कूटनीतीची गहरी चाल टाकली. काट्याने काटा काढण्यासाठी आपल्या कैदेत असणाऱ्या आणि पहिल्यांदा राजांच्या सैन्यात सामील असलेल्या काळू रामोशाला पैशांची लालच दाखवून फितूर केला. राजांचा विश्वासू माणूस नाना रामोशाचा मावस भाऊ असलेला हा काळू रामोशी नाना रामोशाच्या मदतीनं पुन्हा राजांच्या सैन्यात सामील झाला. ते फक्त आणि फक्त राजांना पकडून देण्यासाठीच. आणि मग बघता बघता कुंपणानं शेत खायला सुरुवात केली. इंग्रजांना फितूर झालेल्या नाना रामोशांनी काळू रामोशांनी राजांचं सैन्य फोडायला सुरुवात केली. बरीच माणसं राजांना सोडून जात होती. आता फक्त हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी माणसं राजांजवळ राहिली. आणि ही 2 धकेबाज माणसं राजांना पकडून देण्याच्या संधीची वाट पाहू लागली. पण जशी ही 2 दगेबाज माणसं राजांजवळ होती, तशीच बापू सोळसकर आणि भुजाजी नायकांसारखी अत्यंत विश्वासू जीवाला जीव देणारी माणसं राजांजवळ होती. त्यामुळे त्या 2 दगेबाज माणसांचा टिकावला गेला. पण बघता बघता चारी बाजूने आक्रमण झालेले उमाजी राजे इंग्रजांनी टाकलेल्या कूटनीतीच्या जाळ्यात फसत निघाले. अशा वेळी राजे भोरजवळच्या एका गावात खंड वसुलीसाठी आले. आपल्या नेहमीच्या राजेशाही थाटात कुलकर्ण्याच्या घरात घुसले आणि पूजा करत बसलेल्या कुलकर्ण्याकडे खंड मागितला. बेधडकात घुसून आपल्याच घरात आपल्यालाच रामोशी दम भरतायत हे त्या कुलकर्ण्याला पचलं नाही आणि त्यानं पूर्ण खंड भरण्यास नकार दिला. आपल्या राजांच्या समोर उभा राहून खंड भरण्यास नकार देणारा हा कुलकर्ण्या, अरे कोणसा तो? आणि पुढे झाला राजांचा सरदार आणि ठणकावून सांगितलं कुलकर्ण्याला, हे बघ कुलकर्ण्या, आम्ही केव्हा येऊ? पुढच्या वेळी खंडाची पुरी रक्कम तयार असली पाहिजे, नसेल तर मस्तक छाटला जाईल. आणि त्या कुलकर्ण्याला दम भरून रामोशी निघून गेले. पण भयभीत झालेल्या कुलकर्ण्याच्या बायकोनं पुढच्याच दिवसात जेजुरी गाठली आणि राजांना येऊन भेटली. तिने राजांच्या पुढे पदर पसरला आणि दयेची भीक मागू लागली. दया करा राजा, दया करा, माझ्या नवऱ्यावरती दया करा. मी तुम्हासनी भाऊ मानती, मी तुमच्या बहिणीसारखी. तुमच्या या बहिणीच्या नवऱ्याला माफ करा. माझ्या नवऱ्याच्या आयुष्याची भीक माझ्या पदरात टाकाराचं. वाचवा नवऱ्याला, वाचवा आयुष्य. आणि त्यावेळी हा दयावान उमाजी राजा पुढे झाला आणि म्हणाला, अगं तुम्हाला भाऊ म्हणलं यातच आलं सारं. पुसते डोळं. या उमाजीला या बहिणींच्या डोळ्यात पाणी बघायची सवय नाही. काळजी करू नकास, हा तुझा भाऊ तुझ्या नवऱ्याला माफ करतो. तू निश्चिंत घरी जा, तुझ्या नवऱ्याला मी काही करणार नाही. आणि स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. तशीच राजांच्या पायावर पडली. ढसाढसा रडत राजांचे आभार म्हणायला लागली. आणि बघता बघता मांडलेल्या बहीण भावाचं नातं मनापासून घट्ट झालं. आणि बहिणीनं आपल्या भावाला जेवणासाठी घरी बोलावलं. आणि थोड्याच दिवसात दिनांक 15 डिसेंबर 1831 ला राजा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कुलकर्ण्याच्या घरी निघाले. राजांच्या सोबत होते जीवाला जीव देणारे बापू सोळसकर आणि पाठीशी होते इंग्रजांना फितूर झालेले नाना रामोशी आणि काळू रामोशी. आणि मग त्या वक्ती अत्यंत बेसावध असलेले राजे निघाले. कुलकर्ण्याला खबर मिळाली उमाजी राजे येत आहेत. तसा कुलकर्णी सावध झाला आणि त्याच वेळी दरवाजावर थाप पडली. कुलकर्ण्याची बायको पुढे झाली. दरवाजा उघडला. आपला भाऊ दिसता स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला. सुसाट झाली. केवढा आनंद, केवढी प्रसन्नता. राजा आत आले. राजांच्या हातावरतीनं पाण्याचा तांब्या ठेवला आणि स्वयंपाकाच्या तयारीसाठी ती घरात गेली. पण त्याच वेळी कुलकर्णी पुढे झाला. राजांना मुजरा करण्यासाठी वाकला आणि मुजरा करण्यासाठी वाकलेल्या कुलकर्ण्यानं बेसावध असलेल्या राजांवर नजर टिकवली. आणि त्याच वेळी मुजऱ्यासाठी लावणाऱ्या हातांची इशारत कमान
साखळ दंडाचे फास फेकण्यासाठी झाले. घरामध्ये लपून बसलेल्या यवनांच्या हातातला साखळ दंडाचा फास सावरला केला. सरदिशी फास फेकला. बेसावत राजांच्या उजव्या हातात झटका बसला. तलवार निघाली. दुसरा फास, तिसरा फास, एक एक फास राजांच्या अंगावरती पडायला लागला आणि दगा जाणवला. राजे तलवार उचलण्यासाठी वाकले आणि त्याच वेळी पाठीमागून दगेबाज नानारामोश आणि काळूरामोश यांनी राजांच्यावर झडप घातली आणि बघता बघता राजांचे आणि बापू सोळसकरांचे हातपाय साखळदंडाने आवळले. जंगलातला वाघ जाळ्यात फसावा तसा उमाजीराजा नावाचा वाघ साखळदंडामध्ये जखडला. राजांची नजर गेली दगेबाज कुलकर्णी नानारामोश आणि काळूरामोशावरती आणि उफाळले राजे दगेबाज. तोपर्यंत कुलकर्ण्याची बायको आपल्या भावाचा ऐकून राजांचा आवाज ऐकून बाहेर आली. आपल्या भावाला साखळदंडामध्ये जखडलेल्या पाहून तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं आणि एकाच आकांत आक्रोश मांडला. आपल्या नवऱ्याने केलेलं कपटकारस्थान तिच्या लक्षात आलं आणि आपल्या नवऱ्याला दोष देत ती विचारू लागली, का धागा दिलास? अरे माझ्या भावाने तुझ्या आयुष्याची भीक माझ्या पदरात टाकली, त्यालाच तू धागा दिलास का? त्यावेळी हा धकेबाज कुलकर्णी म्हणाला, 10,000च्या इनामासाठी आणि 400 बिघे जमिनीसाठी इथंच आम्हाला एक खोटा इतिहास सांगितला. कुलकर्ण्याच्या बायकोनं राजांना भाऊ मानण्याचं खोटं नाटक करून राजांना आपल्या घरी बोलावलं आणि आपल्या नवऱ्याच्या कपटकार असताना सामील होऊन तिनं राजांना पकडून दिलं. बहिणीनं भावाला दगा दिल्याचा खोटा इतिहास आजपर्यंत मांडण्यात आला आणि केवळ सत्यावरती पडदा टाकण्यासाठी बहीण भावाचं नातं बदनाम करून काही इतिहासकारांनी जाणून बुजून खोटा इतिहास लिहिला. बहिणीनं भावाला दगा दिला नसल्याच्या सत्यतेचा उलगडा इंग्रज अधिकारी मॅकॅन्टोशने आपल्या डायरीत करून ठेवलेला आहे. त्यामुळे बहिणीनं भावाला दगा दिला नसल्याच्या खऱ्या इतिहासाची वस्तुस्थिती आम्हाला मानावीच लागेल. दगेबाज कुलकर्ण्यानं उमाजीराजांना आणि बापू सोळसकरांना इंग्रजांच्या हवाली केला. साखळदंडामध्ये जखडलेल्या उमाजीराजांवर इंग्रजांनी घोर अत्याचार करत भोरवरून पुण्यात चालवत नेला. इंग्रजी सत्तेला हादरवलेल्या उमाजीराजांवर तब्बल 1.5 महिना खटला झाला. या 1.5 महिन्याच्या काळात राजांना पाहण्यासाठी माणसांची गर्दी होत होती. इंग्रजांच्या छत्रावर बसून इंग्रजांना विरोध करणारा असा कोणता शूर मर्द या मातीत जन्माला आलाय? पाहण्यासाठी दररोज हजारो माणसं यायची, नतमस्तक व्हायची, पाया पडायची आणि निघून जायची. 1.5 महिन्याच्या सत्रानंतर उमाजीराजांवर छाप्याचे आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आरोप ठेवले आणि राजांना फाशीची शिक्षा सुनावली. इकडं राजांच्या आईची अवस्था रानामळामध्ये चुकलेल्या वस्त्राची वाट पाहणाऱ्या गोठ्यातल्या गायीप्रमाणे झाली. या उमाजीराजाला ज्या माऊलीनं 9 महिने कुशीत जपला आणि जळत्या ओंजळीनं टिपलं, तिला अजून माहीतच नव्हतं तिच्या उमाजीला फाशी झाली म्हणून, तो आता कधीच परत येणार नाही म्हणून. डोळ्यांचा जळता दिवा करून दरवाजाला डोळे लावून ती आपल्या उमाजीची वाट पाहत होती. डोक्यात उमाजीचाच विचार, काळजात उमाजीचा संचार. उमाजीच्या विचाराने तिच्या काळजात थैमान घातलं. तिचं काळीच तिला सांगायचं, माझा उमाजी म्हणजे वाघ, ह्यो वाघ सुटल्याशिवाय राहणार नाही, माझ्या कुशीत आल्याशिवाय राहणार नाही, पुन्हा दीपमाळ पेटल्याशिवाय राहणार नाही. आईची वेडी माय आपल्या उमाजीला पाहण्यासाठी व्याकुली आणि त्याच वेळी दरवाजावर थाप पडण्याचा भास झाला. कुणीतरी हाक मारण्याचा आवाज आला. वाटलं जणू उमाजीच आपल्याला हाक मारतोय. याई दार उघड, मी तुझा उमाजी आहे. याई पुन्हा दरवाजावर थाप पडण्याचा भास झाला आणि माझा उमाजी आला म्हणून ताड दिशी उडाली. स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला. सर्व दिशी दरा पुढे झाली. खाडकन दरवाजा उघडला पण दरवाजा कोणीच नव्हतं. दरवाजा काळजात तशीच वीज लकलकायची, डोळ्यातनं गळतीचे गंगावायचे. अरे काय करावं, आमची रडायला लागली. आपल्या नशिबाला दोष देत तशीच उंबरट्यावर डोका आपटत राहिले. पण पुढच्याच वेळी मनानं भरारी घेतली, कृती अशा दाखवली. उमाजी सुटून दीपमाळ पेटल्याची